शरद पवार यांनी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली। यावेळी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी बैठकही घेतली। फळ संशोधनाचा पवारांनी आढावा घेतला। तसंच नवीन विकसित केलेल्या आंबा आणि काजूच्या उत्पादनाची त्यांनी पाहणी केलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे, त्यामुळे नागरिक थंडाव्यासाठी ताडगोळ्यांचा आधार घेतात। सध्या अलिबाग तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेला ताडगोळे विक्रेते बसलेले दिसतात। ताडगोळ्यांना चांगली मागणी, 100 रुपयांना 8 या दराने ताडगोळ्यांची विक्री होते। रत्नागिरीच्या चिपळूणमधील आंबतकोतमधील जंगलामध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केलेला आहे। मद्यसाठा एका कात कंपनीच्या पत्राशेडमध्ये लपवून ठेवला होता। त्याची किंमत 21,66,000 इतकी। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मुंबईकडून थेट चिपळूणला जाणारी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने प्रशासनाला केलेली आहे। रेल्वे प्रशासनाने पनवेलवरून चिपळूण विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला। मात्र मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यातील प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे गैरसोयीचे होत आहे। काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरूप आहेत। सर्व पर्यटक श्रीनगर इथं हॉटेलमध्ये सुखरूप असून ते पर्यटक आज रेल्वेने दिल्लीला येतील आणि 26 एप्रिल रोजी रत्नागिरी इथं पोहोचतील।